मुंबईच्या गडबडीतून थोडं दूर, जिथे समुद्र शांत आहे, हवा स्वच्छ आहे आणि वेळ थोडी हळू चालतो. नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे मुंबई ते रत्नागिरी. एक सुंदर, शांत आणि मनाला सुकून देणारा कौटुंबिक प्रवास. या प्रवासात आम्ही एकूण 17 जण आहोत आणि एक छोटं लहान बाळ म्हणजे माझी भाची सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये एन्जॉय करताना दिसेल. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, ही आमची पूजा मॅडम आहे. त्यांनी आम्हाला हे बांबू आणून दिले. हे बांबू खाऊन आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण आली. पोरीचा बर्थडे होता, पोरीला विश नाही केला. हा, शाळेत जाताना खायचं आम्ही. अच्छा. पोचलोय हॉटेल रूम मध्ये आणि अजून मी जवळजवळ एक महिना झाला असेल. एक महिना झाला. 15 दिवस आधी मी पूर्ण असा शेड्यूल प्लॅन केलाय. माझ्याकडे पण अजून कन्फ्यूज आहे. फक्त थम्सअप पण करायची नाही, फक्त हा बघितलं छान वाटतं आणि फुल जोश मध्ये गणपती बाप्पा मोरया हे ते आणि नखरे. आमचे जिजू सर्वात आधी आंघोळीला जात आहेत. मच्छी खायची, फक्त मच्छी खायला ते आलेले आहेत. स्विमिंग पूल आधी फुल जोश मध्ये. आमच्या फुल बाहेर मध्ये कुठून आले बाहेर हो मी. प्रवासाची सुरुवात जेव्हा बाप्पाच्या दर्शनाने होते तेव्हा मनात आपोआप शांतता येते. मुंबईवरून रात्री आम्ही 11 वाजता निघालो आणि सकाळी 8 वाजता मधुरा बीच गार्डन रिसॉर्ट इथे पोहोचलो. इथे आम्ही एक रात्र स्टे म्हणून राहणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला आम्ही गणपतीपुळे येथे जायचे ठरवले आहे. रिसॉर्ट पासून गणपतीपुळे 5 किलोमीटर एवढे अंतर असून हा तुम्हाला दिसत असलेला बीच काजरभाटी बीच म्हणून ओळखले जाते. इथे संध्याकाळी येऊन आम्ही वॉटर स्पोर्ट व सनसेटचा आनंद घेणार आहोत. जवळजवळ आम्ही 10 मिनिटाचा प्रवास करून श्री गणपतीपुळे येथे पोहोचलो. इथे पोहोचून सर्वात आधी आम्ही मंदिराच्या रांगेत उभे राहिलो आणि गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला निघालो. सगळेजण थांबा येऊन सगळ्यांना. ताई कुठे आहे? ताई बाकी ना, ताई बाकी ना. तर आम्ही आता गणपतीपुळेला पोहोचलोय आणि गणपतीपुळेचं मंदिर आहे. ठीक आहे, फायनली आमची ट्रिप अशी कंप्लीट होत चालली आहे. फॅमिली ट्रिप चांगल्या प्रकारे. अजून आता आम्ही पुढे फिरायला जाणार आहे. ही मैतू आहे, माझ्या मधल्या मावशीची मुलगी. माझी बहीण बघा ती फोनमध्ये बिझी आहे, माझा फोन घेऊन बसले. ठीक आहे, तर आता पुढचा प्लॅन आहे की आता ह्या पुढे जायचे डायरेक्ट आता जयगडला. जयगड करणार. जयगडवरून मग डायरेक्ट जयविनायक मंदिर आहे तिथेच. ते करून झाल्यावरती आमचं लंच आहे. आम्ही काय बोलतात रिसॉर्टवरतीच आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आमचा. ठीक आहे, आता पुढे बघूया. आमचं फुल स्कुबा डायव्हिंग वगैरे करायचा विचार आहे, पण आता बघू. टाईम आमच्याकडे लिमिटेड आहे आणि खूप साऱ्या गोष्टी करायच्या, एक्सप्लोर करायच्या आहेत. तर बघूया. आणि माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला गणपतीपुळेचं मंदिर. ठीक आहे, आणि यांचा फोटोशूट चालला आहे. नॉनस्टॉप फोटोशूट चालूच आहे. काय बोलणार. आता माझे पप्पा आलेले आहेत फोटो काढायला. सगळ्यांचा फोटो काढून झाला, आता ते फोटो काढायला आले. वा, जाऊ दे, मी पप्पांसोबत एकतरी फोटो काढतो. एक आठवण
गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यावर फिरायला जायचे दुसरे ठिकाण म्हणून आम्ही जयगड किल्ला बघायचे ठरवले. गणपतीपुळे ते जयगड अंतर 30 ते 40 मिनिटे एवढं असेल. जयगडच्या दिशेने जाताना स्वच्छ व सुंदर बीचेस आम्हाला दिसत होते. खरंच हो, कोकण म्हणजे स्वर्गच. आता आम्ही आलो जयगड विजिट करायला. फर्स्ट टाइम आलो फॅमिलीला घेऊन. ते बघताय ते गुहागर आहे, हा जयगड आहे, तो दापोली रिजन आणि हा रत्नागिरी. जय विनायक गणपती मंदिर डन. आता नेक्स्ट आहे आता आमचं लंच ब्रेक. लंच ब्रेकसाठी आम्ही थांबणार आहे. माहिती आपली इथं व्हिडिओग्राफी करते, काय करते ते बघूया. मुलांची फोटो काढते. झाली आपली फॅमिली. आपला शेवटचा स्पॉट फिरायचा झाला आता. जेवून नंतर नंतर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची आपल्याला. बघूया आपल्याला. पाणी पाणी हे किती मस्त क्लिअर पाणी आहे. पाणी हे नको ना पाणी. ओ वे ओळीचा बॉल कुठे कुठे गेला? अबे इथे बॉल आहे. हे ओळीचा बॉल. ओवे अरे ते नाही ही लोक नाही बोली ना. चष्मा सांभाळा. ए मुंडी ए मम्मी चष्मा घातला सरळ बघायचं. वाकडे तिथे पण चष्मा उडून जाणार. सरळ बघायचं. घालून ठेव चष्मा आणि सरळ बघ. फक्त घालून ठेव चष्मा आणि सरळ बघ. बस तू पण पडून गोपरे होता तू माझ्या. माझा पण नाही. चष्मा घातला सरळ बघायचं. ये सगळे दिसले.
डन फिनिश. डोकं दुखायला लागलं. सनसेट आता झाला आहे. सनसेटच्या वेळी आम्ही बनाना राईड करत होतो आणि ते बोटिंग करत होतो. फार मजा आली. थंडी वाजते आता खूप. सो फार वॉशरूम जायचं तुला जा ना. पण नाक जाम झोंबतं आता. नाकात खारट पाणी गेलं तर नाक एकदम बेकार झोपतं आहे. अजून आमची रात्र बाकी आहे. दिवस संपला आता. ऑलमोस्ट सगळे जेवढे जे विचार करून आलेलो जो प्लॅनिंग होता तो ऑलमोस्ट सगळं झालं आहे. आता फक्त स्कूबा डायविंग बाकी, झिप प्लॅनिंग बाकी. बघू उद्या जसं काय होईल तसं. पण फार मजा येईल. बघूया. स्टे ट्यून. फुल चावचू चालूच आहे. ऑलमोस्ट डे संपला आता नाईट पार्टी आहे. बघूया आता किती मजा येते किती नाही. पण नाक बेकार झोंबतंय माझं. काय माहिती का एवढं का झोंबतंय. मे बी ते खारट पाणी गेले त्यामुळे झोंबत असेल. मस्त वाजतो जोरात राजीव जोरात. आज आहे दिवस दुसरा. आता आमचा नाश्ता रेडी झाला. आता आम्ही नाश्ता करणार. ब्लॉगसाठी पुढे काय प्रेम होतो येते. फोटो काढण्यासाठी तिची तरफ लेन्स वरून काढणार तेव्हा. समुद्रावर बसल्यावर आयुष्यातल्या सगळ्या चिंता लहान वाटतात. आरेवारे बीच झिप लाईन, थोडं धाडस, थोडं भीती आणि खूप साऱ्या आठवणी. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही आरेवारे बीचवर झिप लाईन करायचे ठरवले. आम्ही 7 जणांनी मिळून झिप लाईन करायचे धाडस केले. त्यात केलेली ट्रिपची आयकॉनिक मजा मस्ती मला पुढे पाहायला मिळेल. माहिती का कवर काढले. टेक ऑफ रेडी. सिंगल पार्टिसिपेंट मीडियम ब्रेक ओव्हर नाउ. आयुष्यात पहिल्यांदाच मी झिपलाईन येऊन कोकणात खेळली. भारतामध्ये समुद्रावर झिपलाईन ही फक्त आरेवारे बीचवरच होती. माझा अनुभव खूप मस्त होता. माझ्या मागून माझी भावंडं येते. त्यांचा अनुभव बघून तुम्हाला खूप मजा येईल. मस्त एक्सपिरियन्स आहे. एकदम छान एक्सपिरियन्स आहे. एकदम छान वाटलं.
काय बोलली ती? ती काय बोलली माहितीये काय? काका थांबा. इथेच बसू का पुढे बसू? क्या भांडी आहे? कोण दे? व्हिडिओ बघ. अरे ह्यांचा व्हिडिओ बघायला. अरे तुझा काढलाय पण येडे ही पण बघ. इवा डोळे बंद कर. डोळे पहिले पूजाने तरी डोळे उघडे ठेवलेले. ऐक पहिल्या स्टार्टिंगला थोडेसे वाटतं, नंतर एकदम थोड्या वेळाला खाली स्लो वाटतं. चांगलं आलं. सेंटरला घ्यायचं कधी पण स्वतःला. ही मेली. इकडे फिरवते. अँगल पण घेतले पाहिजे ना. तुम्ही वरती जाम घेतला कॅमेरा. रिस्क मध्ये होता की ह्याचा पोस्ट. चला वरती तेवढं तर तेवढं. बघितलं तुम्ही आमची एन्जॉयमेंट झिप लाईनची. हा आता आमची झिप लाईन झालेली आहे आरेवारी बीच. आरेवारीचा व्ह्यू पॉइंट वर तिकडे. माझ्या मोठ्या बहिणीला स्टार्टिंगला वाटलं, नंतर काय वाटलं नाही. छोट्या बहिणीचं बघितलं दाखवलं जाता. हे आमची कार्टी आता जीव काढला. आता हसते बघा, आता हसते बघा अशी. जिथे इतिहास आणि निसर्ग भेटतात तिथे शांतताही बोलकी होते. वेळेचं भान बघून आम्ही कशाही विषला नाही जायचे ठरवले. आता रत्नदुर्ग किल्ला बघायला जाणार आहोत. तिथे पासून आम्ही रत्नदुर्ग बालेकिल्ला व शिवसृष्टी बघणार आणि थोडा ट्रेक सुद्धा करणार. फक्त तिकडून लांब समुद्र. कुठून कुठून समुद्र आहे? ह्या साईडला. आणि इकडे काय आहे? खाली उतर. आपली जिजू तर आपल्याला सांगतील तर काय काय हिस्ट्री आहे ते पुढे लागलेत आपल्याला सांगायला की काय होतं आणि काय नाही. सबस्क्राईब. तर आमचा रत्नदुर्ग बारीक किल्ला फिरून झालेला आहे. आणि आता माग काय झालं माहिती आहे तुम्हाला की मागच्या बहिणीला तुझ्या ताईला ड्रेसिंग सेन्स शिकवत आहे. ड्रेसिंग सेन्स कोण शिकवत आहे? माझी बहीण. तिला काहीच येत नाही. तिला लिटरली चॉईस करायला 10 मिनिटं जातात.
एकदम बांचक. मी माझ्या मित्राला घेऊन जातो. सौरभ तू व्हिडिओ बघतोयस, तुला माहिती आहे. ठीक आहे. कोणी पण असं येऊन डायरेक्ट क्रेडिट घेऊन जाऊ शकत नाही. मस्त आमचं एक राऊंड झाला, ट्रिप झालं. आम्ही चाललो आता घरी नाही, आता शिवसृष्टी बघायची. अच्छा वा, बरं झालं इथून डायरेक्ट खाली उतरत आहे. बरं आहे मग. तिकडून दाखवली तुम्हाला. आधी आम्ही पाली किल्ल्यावरती गेलेलो, आता आम्ही मेन किल्ल्यावरती आलो. पाणी पण आणलंय. चला आता इकडे एक मस्त स्पॉट आहे, बघूया कसे फोटो येतात तिथे. माझी भाजी चढली, ट्रेक केला तिने. य ओवी य धावत ये. हेलो गाइस बोल, हेलो गाइस. ये आईला बोलो, आईला बोलो. पप्पा ये ना. पप्पा इतिहास विचार करतोय कसा असेल. हा असा व्ह्यू आहे या पॉइंटला. इथे जाता आलं नाही, थोडं दगड वेगळी येते इथे. समोर लाईट हाऊस आहे, शिवसृष्टी. परत काय दाखवू, पाली किल्ला. तिथे मस्त शिप येत आहेत. मी असं इकडे. लाईफ इज गुड. कधी डेंजर स्पॉट असतील पण घाबरू नका कधी. चला गाईज, आम्ही आता परत बसकडे. आमची बस इथे खाली उभी आहे, ही बघू शकता. ही पुढची बस आमची आहे. आता मजा येणार आहे. कोण डे स्टार्ट करते काय माहिती, चुकून मी पण करू शकतो. ती बघ, पंछी बनू तितली बनू उडती गगन में. हा स्लीप होता, पडलोय मी. फार मजा येते. हा लास्ट डे आणि हा आमचा लास्ट पॉईंट पण आहे सुद्धा. आता आम्ही चुपचाप येऊ, मार्केट थोडं एक्सप्लोर करू रत्नागिरीमध्ये आणि मग घरची वाट. एकदम हळूहळू चाललंय. आता आमचं सगळं झालंय, बघू आता. काल खूपच मजा केली. तिकडे शेप बघा, मस्त जाते. हळूहळू दिसेल की नाही माहिती नाही आता. हे महाराजांचं स्मारक आहे. महाराजांचं स्मारक आहे इथे, शिवसृष्टी. बघूया. हे फक्त मोस्टली मी माझ्या स्वतःसाठी टाकते, व्हिडिओ बनवतोय. आता किती दिवस असं राहील नाही राहणार बघ. मला इथे फोटो काढायचा महाराजांचा. आपण बोलतो आता खालपर्यंत, बसपर्यंत. ही बघा बोर्ड बघू शकता. सृष्टी विजिट नाही घेते, पण आम्ही वरचा मेन किल्ला फिरून आलो. हा पूर्ण ब्लॉग फॅमिली ब्लॉग राहील. त्याची मी सुरुवात पण नाही केली, फक्त एखादी क्लिप रँडम क्लिप येत राहते बस. बाकी असं फुल इन डिटेल तुम्हाला सांगता येणार नाही या व्हिडिओमध्ये. पण तुम्हाला आवडत असेल तर बघा, एन्जॉय करा, फन करा. तुमच्या फॅमिलीला पण दाखवा. तुम्ही याचं आयटिनरी म्हणून तुम्ही सिलेक्ट करू शकता या गोष्टी की काय एक्सप्लोर केलं. ही गावी पडली खाली. बच्चे गिरेंगे तो और स्ट्रॉंग बनेंगे. ए बुझाला माझी भाजी. बच्चे गिरेंगे तो और स्ट्रॉंग बनेंगे. बच्चे गिरेंगे तो और स्ट्रॉंग बनेंगे, इसलिए गिरते रहने का, आगे बढ़ते रहने का. गिरते रहो बढ़ते रहो. और मेरे पिताश्री. कुटुंबासोबत केलेला प्रवास नेहमी खास असतो. 15 वर्ष झाले आम्ही सगळे मिळून फिरायला जाणार हेच विचार करत होतो. शेवटी तो दिवस आलाच. 2025 मध्ये आम्ही ही ट्रिप पार पाडली. कुटुंबासोबत वेळ घालवणे हीच खरी संपत्ती आहे. आयुष्य एकदाच मिळते. घरी बसून वेळ वाया जाऊन देऊ नका मित्रांनो. नवीन ठिकाणी एक्सप्लोर करत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरत राहा, मजा मस्ती करत राहा. त्यामुळे परमिट चेक करायसाठी थांबवलं चिपळूण पोलीस.
आमच्या पप्पाने गणपती आणला. इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघताय म्हणजे तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. पुढची ट्रिप मी कुठे करू हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ह्या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या. काय पाठवते पडती बोरवती महाबळेश्वर 9 वाजताच गावी यायची इच्छा होऊ लागली. तर माझा हा कौटुंबिक प्रवास तुम्हाला आवडला असेल तर ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.